श्री स्वामी समर्थ. नॉर्मल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपल्या कुंडलीमध्ये ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी 12 भावांचा अभ्यास करतो, 12 भावात बसलेल्या ग्रहांचा अभ्यास करतो, नंतर ग्रहांचे योग बघतो. योगांमध्ये सुद्धा पुन्हा त्या प्रत्येक ग्रहाचे नक्षत्र वगैरे आपण बघत असतो. जनरली या 12 भावांपैकी षष्ठ भावाबद्दल आपल्याला फार त्रास वाटतो किंवा तक्रार वाटते किंवा ते अशुभ स्थान आपण मानतो. आता सूर्यानुसार जर षष्ठ स्थान बघितलं तर सूर्य उगवतो प्रथम स्थानामध्ये आणि सूर्यास्त होतो सप्तम स्थानामध्ये. आणि त्यामुळे सूर्याचं तेज हे प्रॅक्टिकली संपतं कुठे? तर षष्ठ स्थानामध्ये. आणि सूर्य हा जीवनशक्तीचा कारक आहे. मग त्याचं तेज संपलं म्हणजे प्रतिकार शक्ती कमी कुठे झाली? तर षष्ठ स्थान. आणि प्रतिकार शक्ती कमी झाली म्हणजे रोग निर्माण झाला. हे एक. दुसरं, सप्तम स्थानावरनं आपण प्रतिस्पर्धी बघतो. मग त्याचा जर पराजय करायचा झाला किंवा त्याचा पराजय हा षष्ठ स्थानातून आहे, कारण त्याच्या मागचं स्थान. मग त्याचा पराजय म्हणजे आपला विजय. ओके. त्याच्यानंतर षष्ठ स्थान हे निसर्गतः आपण जर बघितलं तर पोटाचं स्थान आहे, जिथे आपण अन्न शेवटी आतड्यांमध्ये साचून राहतं ते पोट. मग आपण बऱ्याच वेळा म्हणतो पोटा पाण्याचा प्रश्न किंवा पोटा पाण्यासाठी मी हे सगळं करतो, चरितार्थ चालवतो, आणि म्हणून ती म्हणजे नोकरी पोटा पाण्यासाठी करणारे. सप्तम स्थानावरनं आपण मालक बघतो. मग मालक खर्च देऊन त्याला सेवेकरी घेतो आणि म्हणून मालकाचा खर्च त्याचं 12वं स्थान सप्तमाचं म्हणजे षष्ठ स्थान, जिथे सेवक बघितला जातो. ठीक आहे. मुळात हा सेवा भाव आहे. म्हणजे षष्ठ भावाच्या एक्सप्लेनेशन मध्ये हा एक विचार आहे. दुसरा विचार जर आपण करायला गेलो तर आपण असा विचार करू. बघा, म्हणजे त्याविषयीच मी आता पुढे बोलतोय की आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे षष्ठ भावाचं एक्सप्लेनेशन जरी असलं तरी तुमच्या लाईफवरती षष्ठ भावाचा इम्पॅक्ट काय. सो भौतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या हा षष्ठ भाव लिंक कुठे आहे? डायरेक्टली त्याच्या परस्पर समोर 12वा भाव आहे. आपण इन जनरल म्हणतो जा 12च्या भावात, है ना. भाव स्थिती म्हणजे जर षष्ठ आणि 12व्या स्थानामधली भावाची स्थिती जर चांगली असेल, त्या स्थानामध्ये जर तुमचे चांगले ग्रह बसले असतील, चांगल्या नक्षत्रात बसले असतील, तर जातक भोगविलास तर करतोच, परंतु त्याच्यासोबत आध्यात्मिकता याचं संतुलन राखतो. तर आध्यात्मिकता म्हणजे नुसतं देवाचं नाव घेणं नाही, दानधर्म आहे, कोणाला मदत करणं आहे, हे देखील त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे एकीकडे सुखाचा अनुभव घेऊन किंवा भोगविलास घेऊन त्यासोबत आध्यात्मिक बॅलन्स राखणं हे या लोकांना चांगलं जमतं. जनरली षष्ठ आणि 12वं स्थान चांगलं जर असेल तर माणूस परदेशात नोकरी करतो. त्याला काय म्हणतात? तर हा एक प्रकारे विपरीत राजयोग आहे. आता राजयोग म्हणजे काय? तर इन जनरल डेफिनेशन अशी आहे की केंद्र आणि त्रिकोणाचे भाव, केंद्रात आणि त्रिकोणात त्याचे स्वामी जर बसले असतील तर तो राजयोग आहे. तर उलट अशुभ स्थानांमधले ग्रह अशुभ स्थानात बसले असेल तर तो विपरीत राजयोग होतो. ओके. म्हणजे काट्याने काटा काढणं. आपण ते बघूया. इन जनरल तृतीय स्थान जे ऍक्टिव्हिटीचं स्थान आहे, षष्ठ स्थान जे पोटाचं पाण्याचं म्हणतो आपण, आणि 11वं स्थान याला त्रिषडाय भाव असं म्हणतो. काय? त्रिषडाय भाव. तर तृतीय, षष्ठ आणि दशम भाव यांना उपचय भाव असं म्हणतात. उपचय. आता चयन म्हणजे काय आणि उप म्हणजे काय, तर याचा अर्थ लक्षात घ्या. थोडक्यात तुमच्या पोटापाण्याचीच व्यवस्था आहे. त्यानंतर तृतीय, अष्टम आणि 12वं स्थान, किंवा तृतीय म्हणण्यापेक्षा षष्ठ, अष्टम आणि 12वं स्थान, याला आपण काय म्हणतो? त्रिक भाव म्हणतो. हे त्रिक भाव ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानलेले आहेत, कारण त्यातून आपल्याला रोग, त्यानंतर नुकसान आणि व्यय ही सर्वसाधारण डेफिनेशन आपण म्हणतो. मग षष्ठ भावामधून काय बघितलं जातं? तर रोग,
ऋण आणि रिपू. आर आर आर. आर स्टँड फॉर रोग, आर स्टँड फॉर ऋण आणि आर स्टँड फॉर रिपू. आता रिपू म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पुढे आपण बोलू. परंतु या सगळ्यातून होतंय काय, तर संघर्ष निर्माण होतो, प्रतियोगिता निर्माण होते, कोर्ट कचेरी चालू होते. आणि जर षष्टेश मूळ पत्रिकेत आणि नवमांशात मजबूत असेल, उदाहरणार्थ असं समजूया की षष्ठ स्थानात शनीची कुंभ राशी आहे आणि शनी तिकडे 12व्या स्थानात बघतोय, तो षष्ठ स्थानावर बघतोय. किंवा अजून आपण एखादं उदाहरण घेतलं तर षष्टेश नवम स्थानात जाऊन बसलाय, धर्मस्थानात जाऊन बसलाय आणि उच्चेचा आहे. तर अशा वेळेस आणि नवमाशात पण त्याची परिस्थिती चांगली आहे, समजा मंगळासारखा ग्रह आहे, मकरेला उच्चेचा आहे, तर निश्चितपणे अशा वेळी कोर्ट, वादविवाद किंवा तुमचे काही कुठं आर्ग्युमेंट चालू असतील किंवा कॉम्पिटिशन असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला विजय प्राप्ती होते. त्यामुळे षष्ठ स्थान जरी एकीकडे आपण अशुभ मानत जरी असलो, तरी तिथे जर ग्रहांची, प्लॅनेटची पोझिशन चांगली असेल तर आपल्याला विजय मिळतो. आता सगळ्यात महत्वाचा आध्यात्मिक दृष्ट्या षडाष्ट षडभाव, या षडभावाला षडरिपू भाव म्हणता येईल. षडरिपू तुमच्यापैकी कोणाला माहिती आहेत का? बघूया ना, आध्यात्मिक नॉलेज समथिंग बोलायला हरकत नाही, एकतर्फे नको. षड रिपू भाव माहिती आहे का? बघा म्हणजे षड हा, षडरिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. व्हेरी गुड, अगदी मस्त आहे, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गीतेमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. मग षडरिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद म्हणजे अहंकार आणि मत्सर म्हणजे ईर्ष्या, याचा उगम या षष्ठ स्थानातून आहे. मग विचार करा, तुम्हाला कामाची इच्छा झाली तर तुमचा स्वार्थ जागृत झाला आणि त्यातून तुम्हाला त्रास होणार, तुम्हाला नाचावं लागेल, काम करावं लागेल. क्रोध आला तर क्रोधातून नुकसान आहे, प्रत्येक गोष्टीतून नुकसान आहे. आणि विशेषतः षष्ठ स्थान म्हणजे तुम्ही गेल्या जन्मी जे काही केलं त्याचं कर्ज या जन्मात फेडणार आहात. हे जन्मांतरातील कर्ज आहे, गेल्या जन्मीचं कर्ज या जन्मी फेडणार आहात, ते षष्ठ स्थान. आणि ते कशा तऱ्हेने फेडणार आहात, ते षष्ठ स्थानातले ग्रह, षष्ठ स्थानातले रास आणि इतर ग्रहांचे योग सांगतात. या दशा अंतर्दशेत मग षष्ठ स्थानाची दशा अंतर्दशा आली की त्या अनुषंगाने आपल्याला त्रास होतो. आवाज माझा येत असावा ना सगळ्यांना व्यवस्थित? आता तो जो त्रास आहे तो शारीरिक असतो, कारण प्रथमाचं षष्ठ स्थान. मानसिक असतो, त्याच्यानंतर भौतिक असू शकतो आणि आध्यात्मिक असू शकतो. मग याचं कर्ज आपल्याला या जन्मी या कुंडली मार्फत चुकवावं लागतं. सो षष्ठाचे षष्ठ स्थान म्हणजे कुठलं आलं? षष्ठाचं षष्ठ स्थान 11वं स्थान. 11. 11 वाजता. व्हेरी गुड, 11 स्थान. मग बघा 11 स्थान म्हणजे काय, तर आपण लाभ म्हणतो. इनफॅक्ट ते 11 स्थान सर्वाधिक पीडा देणार आहे, कारण आपण ते मिळवण्यासाठीच सगळं झगडणं चाललंय ना. आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली कळत नाही. चरितार्थ चालवणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अन्न मिळवायचं आहे, तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या बेसिक गोष्टी मिळवायच्या आहे, त्याचा लाभ होणं म्हणजे 11 स्थान, म्हणजे षष्ठाचं षष्ठ स्थान, कष्टाचं कष्टस्थान, ज्याच्यामध्ये सर्वाधिक पीडा आहे. मग षष्ठ भावामध्ये, सिक्स्थ हाऊस मध्ये तुमच्या सात्विक ग्रह आले, जसे रवी, चंद्र, गुरु, अर्थात त्याच्यातही अमावस्या योग नको. ओके, ते तुम्हाला विजय देतात, परीक्षेत पास करतात, नोकरी देतात. पण पीडित आहे. षष्ठात शनी आला किंवा षष्ठ स्थानात चंद्र आणि 12व्या स्थानात शनी बघतोय, नवमाशात पण तो पीडित असला, नवमाश पत्रिका आपण बघतो, तर अशा दशा अंतर्दशेमध्ये रोग होतात. मग पहिला रोग शारीरिक असतो, दुसरा मानसिक असतो आणि देन तिसरं काहीतरी मिळवण्याच्या दृष्टीने होणारे कष्ट. मग समजा लग्नेशच षष्ठात येऊन बसला, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की जी काही महान मोठी लोक आहेत, इतरांपेक्षा वेगळी आहेत, ज्यांच्याकडे काहीतरी वेगळं आहे, त्यांच्याकडे प्रथम आणि षष्ठ स्थानाचा संबंध असतो. मग
लग्नेश ज्यावेळी षष्ठास असतो त्यावेळी संघर्ष करून सतत विजय मिळवण्याची ताकद त्या जातकाकडे असतो. आणि याचाच अर्थ काय, की त्याला षड रिपूंवर नियंत्रण मिळवण्याची ताकद त्याच्यात असते. काम, क्रोध, म्हणजे बऱ्याच वेळा बघतो आपण कॅप्टन कूल असा शब्द वापरला जातो. कूल राहून तो काय करतो, विजय मिळवतो. सो षडरिपूंवर नियंत्रण मिळवणारा योग म्हणजे लग्नेश षष्ठ स्थानात. मग यांच्याकडे एक विशिष्ट शिस्त असते. काय म्हणतात त्याला, अनुपालनशीलता, किंवा एक विशिष्ट जीवनशैली असते, धाटणे असते. आणि स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. ओके. आता हे एवढं सगळं सांगितल्यानंतर जरा स्वतःच्या पत्रिका जरूर बघा. कारण यांना एवढा त्रास का होतो. प्रथमेश षष्ठात किंवा षष्टेश प्रथमात वगैरे जो काय भाग आहे आपण डिटेलिंग मध्ये बघणार आहोत. परंतु हे व्यक्तिमत्व प्रभावशील असतं. इतरांच्या पेक्षा कॉम्पिटेटिव्ह आलं ना, समोरच्या पेक्षा भारी पडणं, समोरच्याला हरवणं. एखादा माणूस तुमच्यावरती रागावतो किंवा जळतो म्हणतो आपण सामान्य भाषेमध्ये, तर तो का जळतो, कारण त्याला भीती असते याच्या समोर आपला पराभव होऊ शकतो. अशा तऱ्हेची ती पर्सनॅलिटी असते, प्रत्यक्षात हो की न हो. मग प्रभावी व्यक्तिमत्व असल्यामुळे यांना शत्रू निर्माण होतात, यांच्याबद्दल ईर्ष्या उत्पन्न होते. म्हणजे तिथे इतर लोक मग त्या दृष्टीने त्यांच्याशी तसे वागायला लागतात. ओके. प्रॅक्टिकली तुमच्याकडे जर असा योग असेल तर तुम्ही समजून जा, यू आर कॉम्पिटिटिव्ह इनफ आणि तुम्ही प्रभावशाली आहात. सो भौतिक शत्रू आणि हाच माणूस षडरिपूंवर विजय मिळवतो. सो इथं लग्नेश षष्ठात आला, पण तो षष्टेश कुठे बघणार, दृष्टी टाकणार 12व्या भावावर. आणि जातकाला आता तुम्ही समजा तुमच्याकडे त्रास होतो, षष्ठ स्थानाची दशा आहे, तर षष्ठ स्थान म्हणजे सेवा आहे. आणि म्हणजेच तुम्हाला सेवेतूनच मुक्ती आहे. मग ही सेवा कशी, कोणाची, कधी करायची, हा त्याला उपाय आहे. कारण कष्ट केलेच पाहिजे ना. सो म्हणजे मला सांगा, फार क्वचित कमी लोक असतील जे असं बसून, त्याला पण कष्ट आलेत, बसून कोणाला काय मिळतं. मोठा बिझनेसमॅन जरी असला तरी त्याला काहीतरी डोक्याने तरी काहीतरी प्लॅनिंग करावेच लागतात. ओके. मग आता प्रथमेश आणि षष्ठाचा संबंध हा माणसाला निश्चित विजय मिळवून देतो आणि त्याची पर्सनॅलिटी इतरांपेक्षा वेगळी ठरवतो. पुढे मागं कधी जमलं तर आपण याच्या पत्रिकाही बघू. आता असा विचार करा की द्वितीय स्थानाचा स्वामी षष्ठात जाऊन बसला. म्हणजे इथे मी उदाहरणासहित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. दिसते का तुम्हाला हॉरोस्कोप? जस्ट मिनिट. काय चाललंय? बरं. कुंडली बघा. आता या कुंडलीमध्ये समजा दिसते कुंडली. नाही सर, आत्ता नाही दिसत. आता दिसते. हो. ठीक आहे. समजा द्वितीय स्थानामध्ये, समजा ही मेष लग्नाची पत्रिका आहे, द्वितीय स्थानामध्ये वृषभ राशी आहे आणि याचा स्वामी जर षष्ठ स्थानात येऊन बसलाय, कोण आहे तो, समजा शुक्र. आणि तो कुठल्या राशीत असेल, कन्येला. याचा अर्थ तो नीचेचा झाला.
याचा अर्थ काय? तर या दोघांमध्ये जर अंतर बघितलं तर किती स्थानांचं अंतर आहे? 9 पंचांनी 5 असतं 5. प्रॅक्टिकली पुढचं स्थान मोजलं तर म्हणजे 5 स्थानांचं, बरोबर आहे तुमचं म्हणणं. हं, म्हणजे हा नवपंचम योग झाला हं. इनडायरेक्टली. जर इथे शुक्र चांगल्या कंडिशन मध्ये नाहीये तसं बघायला गेलं तर, कारण तो नीचेच आहे. हं. परंतु उलटा आपण विचार केला, समजा इथे वृषभ लग्नाची पत्रिका बघितली तर मिथुनेचा बुध जर इथे पकडला, म्हणजे बुध इथे आला, तर साधारणपणे इथे तुळेचा बुध आला, शुक्राच्या राशीचा बुध आहे, वायू तत्वातला बुध आहे, तर त्यातल्या त्यात तो बऱ्यापैकी आहे असं मानूया आपण. अशा वेळेस अशा दशा अंतर्दशामध्ये अशा व्यक्तीला कष्टाने धनप्राप्ती होते. त्याचं कारण धनप्राप्तीचा त्रिकोण किंवा धनत्रिकोण, किंवा त्याला आपण काय म्हणतो, 2, 6, 10 अर्थ त्रिकोणामधला एक त्रिकोणामध्ये तो जाऊन बसला. म्हणजेच तो उपचय भावात गेला. द्वितीयापासून पंचम स्थिती केव्हाही चांगली आहे. अशी लोक जनरली द्वितीय स्थानावरून आपण काय बघतो, तर भोजन, खाणं, अर्थ, बँकिंग अशा ठिकाणी काम करत असतात. परंतु तो जर द्वितीय षष्टात चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर मात्र पैशासाठी कुटुंबाशी भांडावं लागतं. इनफॅक्ट चांगला असेल तर कुटुंबातूनही आपोआपच धनवान येतो तो. किंवा गळ्याचे रोग होतात अशा व्यक्तीला, कारण द्वितीय स्थानावरून आपण गळा बघतो, मुख बघतो, त्याचे विकार होतात. ते सिंपल थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. आता तेच समजा असं मानलं की तृतीयच येऊन षष्ठात बसला. समजा कर्क लग्नाची कुंडली आहे, बुध येऊन षष्ठात बसला, कुठल्या राशीचा असेल तो, धनु राशीचा. आता गुरुच्या राशीला बुध तशी बरी फळ देईल असं मानूया आपण. यांच्यामध्ये फरक किती झाला, किती स्थानांचा? 4 स्थान. 4 स्थानांचा. मग 4 हा काय दाखवतो, केंद्र. आणि केंद्र नेहमी काय सांगतो, थोडा संघर्ष सांगतो. त्यामुळे इथे भावंड आणि मेहनतीचा भाव येऊन षष्ठात देत जातो, बरोबर आहे. किंवा काही वेळा भावंडांमुळे आणि तृतीय स्थानावर पराक्रम म्हणा किंवा तुमची ऍक्टिव्हिटी म्हणा, त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला सुख देतात. त्यासाठी तुम्हाला मात्र कसरत करावी लागते, मेहनत करावी लागते, त्याची फळं चांगली येतात. स्वास्थ्य चांगलं राहतं, प्रयत्नाने तुम्हाला काय मिळायचं ते मिळतं. असा योग जनरली माणसाला मीडिया, मार्केटिंग, सेल्स, टुरिझम अशा गोष्टीमध्ये काय देतो, सक्सेस देतो. अशा गोष्टीमध्ये सक्सेस देतो. तर असा भाव पीडित असला, म्हणजे उदाहरणार्थ इथे हा बुधन, समजा इथे समजा धनु राशीचा मूळ राशीतला बुध, मूळ नक्षत्रातला बुध आला, मात्र ती कंडिशन चांगली नाहीये मूळ नक्षत्र. मग अशा वेळेस काय होणार, भावंडच आपले शत्रू ठरणार. भावंडच आपले शत्रू ठरणार, लक्षात घ्या. तिथल्या कंडिशनवर सगळं आहे. आणि विशेषतः तृतीय स्थान म्हणजे तुमचा हात, कान आहे, बरोबर ना. मग त्या दृष्टीने, किंवा तुमचं सर्वायकल आहे, मान, या दृष्टीने तुम्हाला काय होतं, पीडा होते. त्या दृष्टीने पीडा होते. त्यामुळे षष्ठ स्थानात कोण कुठून बसलाय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण दुसरं उदाहरण घेऊया. समजा चतुर्थेश येऊन षष्ठात बसलाय, मम्मी का, म्हणजे चतुर्थावरून आपण काय बघतो, आई, घर, गाडी, आई आणि सगळे सुख, त्याचा षष्ठ स्थानाचा संबंध आला. तर षष्ठ स्थान म्हणजे आईचं भावंड आलं, मातुल घराणं आलं, मामा मावशी आल्या. आणि यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, तर तृतीय 3 स्थानांचा. याला काय म्हणतात, लाभ त्याला काय म्हणतात, लाभ घेऊ. लाभ योग. व्हेरी गुड, लाभ योग. सो मग काय होतं, तर अशा वेळेस समजा आता आपण कर्क लग्नच घेतलं, अशा वेळेस कर्क लग्न घेतलं
तर तुळेचा शुक्र इथे येऊन, खरं म्हणजे शुक्र गुरुच्या राशीला चांगली फळं तितकीशी देणार नाही. त्याच्यामुळे आपण जरा वेगळं उदाहरण घेऊया. समजा असं मानलं की कुंभ लग्न आहे, तर इथे कर्क राशी आहे आणि समजा इथे वृश्चिकेचा नाही काय येणार, 11 12 1 2 वृषभेचा कर्क राशीला शुक्र आला समजा इथे, तर या ठिकाणी काय परिस्थिती होईल? अशा शुभ स्थितीमध्ये काय होणार? त्याला जमीन जायदाद मातेकडून जे काय मिळायचंय ती सगळी प्राप्ती होणार. पण अशुभ असेल तर चतुर्थ स्थानातलं सुख मिळवण्यासाठी त्याला कोर्टात जावं लागेल. त्याला म्हणजे आता इथेच आश्लेषा नक्षत्रातला शुक्र घेतला, शुक्र दिसतोय पण आश्लेषा नक्षत्रात आहे, तर मात्र त्याला काय करावं लागेल? कोर्टात जावं लागेल. जमीन जायदादसाठी, गाडीसाठी, घरासाठी कर्ज घ्यावं लागेल. आणि विशेषतः षष्ठ स्थानावरनं आपण पोट बघतो, पोटाची आतडी बघतो कर्करास आल्यामुळे, तसे आजार त्याला येणार. ओके, सो सिच्युएशनल आहे सगळं, परंतु त्याची लिंकिंग तुम्हाला कळते. आता आणखीन पुढे जर बघितलं, षष्टेश समजा पंचमात आला, मीन लग्न घेतलं समजा आपण, तर इथं वृषभ रासेल ना, मेषेचा मंगळ इथे आला वृषभ राशीला, काय फलित होईल? कारण पंचम स्थान म्हणजे काय? तर बुद्धी, विवेक, तुमचा तुमचं पुण्य आणि संतती. अर्थात त्याच्यावरनं आपण बरंच काय काय बघतो, कला क्रीडा पण बघतो. तर पूर्वीजन्मी जे काही पुण्य केलं असेल त्याचे भोग भोगण्यासाठी आता तुम्हाला षष्ठ स्थान मिळाले. मग तो जर प्लॅनेट तुम्हाला चांगल्या कंडिशन मध्ये मिळाला तर बऱ्यापैकी तुमची संतती यशस्वी होते, तुमच्या कला क्रीडेमध्ये तुम्हाला इन्कम मिळायला लागतं आणि बुद्धिमत्ता तीक्ष्ण राहते. परंतु तोच समजा हा ऋषभेचा मंगळ कृतिका नक्षत्रात आला तर मग तुम्हाला अग्निजन्य विकार होणार, हृदयाचे विकार होऊ शकतात, किंवा तुमचं जे काही पुत्र किंवा पुत्री आहे, संतान आहे, ही तुमची शत्रू होईल. बरोबर आहे? त्यामुळे दोन्ही बाजू आहेत नाण्याला, त्या दृष्टीने विचार आहे. आता षष्टेशच षष्टात आला, समजा इथे मकर लग्न आहे आणि इथे शनी बसलाय, ही मजबूत स्थिती झाली, कारण नोकरीचा कारक ग्रहच नोकरीच्या ठिकाणी बसला. अशा दशा अंतर्दशामध्ये शुभ परिणाम मिळतील, त्याचं प्रमोशन होईल, लगेच नोकरी मिळेल. बरोबर आहे, तुम्ही फ्रेशर असाल तर लगेच नोकरी मिळेल. परंतु जर हा शनी चांगल्या स्थितीत नसला, समजा इथे मंगळ असला आणि त्या मंगळाची चतुर्थ दृष्टी इथं षष्ठावरती आली, की तो शनी तुम्हाला निगेटिव्ह फळ द्यायला लागेल, ज्याच्यातून तुम्हाला रोग, कर्ज, शत्रू सगळंच यायला लागेल. बरोबर आहे? त्यामुळे कंडिशनल आहे ते बघा तुम्ही. पुढचं समजा सप्तम स्थान आहे, समजा इथे तुळा राशी आहे आणि षष्टेश सप्तमात आला, असं होणार नाही ते, पण समजा इथे 6 आणि बुध इथे आला तुळा राशीमध्ये, काय होईल? इफ इट इज इन अ गुड कंडिशन, वैवाहिक व्यावसायिक दृष्ट्या, बिझनेसच्या दृष्टीने, पार्टनरशिपच्या दृष्टीने चांगली फळं येतील. परंतु जनरली बुधासारखा ग्रह सप्तमात बिझनेसच्या दृष्टीने जरूर चांगला, वैवाहिक दृष्ट्या तसा नाहीये. पण इथे जर कंडिशन खराब आली, बुध राहूच्या नक्षत्रात आहे समजा, किंवा या बुधासोबत शनी आला, परिस्थिती बिघडली, तुमच्याकडे विभक्त होण्याची पाळी येणार. आणि विशेषतः तुळा रास म्हणजे तुमची कटी, किडनी, याच्या दृष्टीने तुम्हाला पीडा होईल. ओके, आता आपण पुढे जाऊन विचार केला, जर अष्टमेश सप्तमात आला, अष्टमेश सप्तमात आला म्हणजे काय झालं? सप्तमात आपलं षष्ठ स्थान चाललं, सॉरी, अष्टमेश षष्ठात आला, मागाशी काहीतरी उलट सांगितलं ना मी, षष्टे षष्ठात सप्तमेश षष्ठात घ्यायला पाहिजे होतं, ते ठीक आहे. सप्तमेश षष्ठात आला तर पार्टनरशिपला विपरीत परिणाम येणार, तुम्ही विभक्त होणार, डिवोर्स सारखी कंडिशन होणार. पण अष्टमेश जर षष्ठात आला, आता अष्टमेशाचा संबंध कशाशी आहे? तुमच्या आयुष्याशी आहे, तुमच्या लाईफ स्टाईलशी आहे.
तर याला म्हणतात पुन्हा विपरीत योग. जर चांगली कंडिशन असेल तर दीर्घायुष्य होईल माणूस. समजा मी असाच विचार केला की इथे समजा धनुरास आहे, धनु नाही, वृश्चिक रास आहे आणि धनुराशीचा गुरु येऊन इथे बसला, म्हणजे तुळेचा गुरु, आणि तो चांगल्या नक्षत्रात आहे, तर निश्चितच तिथं पॉझिटिव्ह दीर्घायुष्य बनेल. परंतु तेच जर अशुभ स्थितीत असेल, समजा याच्यावरती कुठेतरी इथून शनीची दृष्टी आली, काय होणार? तर उलट षष्ठ स्थान म्हणजे रोग आणि अष्टम स्थान म्हणजे शरीराचं नुकसान, म्हणजे रोगच शरीराला नुकसान करेल. पण हेच नोकरी कशी असेल, जर चांगल्या तऱ्हेचं असेल तर नोकरी रिसर्चची असेल, है ना, किंवा टॅक्सेशनची नोकरी असेल. आपण गेल्या वेळी बघितलं होतं टॅक्सेशन या तऱ्हेचे कामधंदे देईल, किंवा तुम्हाला काय म्हणतो त्याला मी, स्पाय सारखे काय देईल तुम्हाला, किंवा ऍस्ट्रॉलॉजीसाठी सुद्धा हा योग नोकरीच्या दृष्टीने, नोकरी तशी करत असेल तर फायदेशीर ठरेल. अशा दशा अंतर्दशामध्ये तुम्हाला तसा फायदा होईल. परंतु इथे मी सांगितलं, शनीची दृष्टी जर पडली तर मात्र तुम्हाला त्या दशा अंतर्दशामध्ये आयुष्यात सडन चेंज, डाऊनफॉल येतो. कुठे माझा जोरदार धंदा चालत होता, आता मात्र सगळं बसलंय, दिवसाला एक पण कस्टमर येत नाही, अशी परिस्थिती होते. अष्टमेश जर षष्ठात येऊन बसला तर, आणि विपरीत कंडिशन मध्ये जनरली अशा वेळेस तुम्हाला अष्टम स्थानाचे विकार येतात, यौन योग ज्याला म्हणतो, किंवा एक्सक्रिटरी ऑर्गन्सचे रोग. आता पुढे जाऊन आणखीन बघूया आपण की नवमेश येऊन षष्ठात बसला, आता हे कितवा भाव झाला? केंद्र योग. हम्म, केंद्र योगच झालं. केंद्र योग. केंद्र योग झाला. परंतु इन जनरल नवम स्थानावरून आपण धर्म बघतो, तुमचं पितृभाव आहे, तो वडील आहेत, मग वडिलांचं स्टेटस चांगलं असतं. पण हेच जर पीडित असलं किंवा तुम्हाला काम जरी मिळालं तरी धर्म काम इथे येईल, धर्म रिलेटेड काम. ओके, आता धर्म म्हणजे नुसतं रामनाम नाही, तर एज्युकेशन क्षेत्राचं पण काम येऊ शकेल. मग जर पीडित असेल तर मात्र मग तुम्ही अधर्म, तुमचा कोणावर विश्वास नसणं, तुम्ही नास्तिक असणं, असे फळ येतील. परंतु जर चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर तुम्ही प्रोफेसर व्हाल, डीन व्हाल, किंवा तुम्ही एका न्याय देणाऱ्या व्यक्तीसारखे तुम्ही कन्सल्टंट पण होऊ शकता, आणि पिता गुरु यांच्याकडून तुम्ही ज्ञान देणार घेणार, लोकसेवेत तुम्ही जाणार. ओके, त्याच्यामुळे नवमेश षष्ठात येणं हा योग चांगला आहे, फक्त अनलेस अँड अंटिल तिथं अशुभता नको. हाच जर आपण विचार केला दशमेश आला षष्ठात, पुन्हा काय होईल? नवपंचम योग होईल, नववा भाव झाला त्याच्यापासून, दशमापासून नववा भाव. परंतु पुन्हा दशमेश षष्ठात येणं म्हणजे काय? तर धर्म त्रिकोणाचा, अर्थ त्रिकोणाचा संबंध आला, 2 6 10, 2 6 10. मग काय होणार? निश्चितच नवपंचम योग हा चांगला योग आहे, म्हणजेच तुमच्या कर्माचं योग्य रूपांतर धर्मात होईल, कारण दशमाचं नवम स्थान, कर्माचं रूपांतर धर्मात, आणि तुम्हाला नोकरीमध्ये उच्चता मिळेल. जनरली नवम दशम स्थानाची तशी अशुभ फळं मिळणार नाही, परंतु शनीसारखा ग्रह आला तर थोडं नीच दर्जाची नोकरी मिळेल, किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तेवढं लवकर प्रमोशन वगैरे मिळणार नाही, जर शनीसारख्या ग्रहाचा जास्त संबंध आला तर, किंवा राहू सारख्या ग्रहाचा. पण राहू सारखा ग्रह बऱ्याच वेळा जिम मध्ये वगैरे तुम्हाला सक्सेस देतो. आता याच्या पुढचं स्थान कुठलं? षष्ठाचं षष्ठ स्थान म्हणजे 11वं स्थान. मगाशी मी सांगितलं लाभाचा अंत आहे इकडे, कारण 11व्या स्थानाचा हे कितवं स्थान आलं? अष्टम स्थान. सो मी आता आज पण काही पत्रिका बघितल्या ज्याच्यामध्ये षष्ठ स्थानाची दशा आहे. वन्स अपॉन टाइम ही इज टू अर्न लॉट, आता धंदा बसलाय पूर्ण असं त्याचं म्हणणं आहे, कारण सतत षष्ठाच्या दशा, षष्ठ स्थानाची जर दशा आली याचा अर्थ तुमच्या लाभाचा अंत झाला. अशा दशा अंतर्दशामध्ये शत्रू वाढतात, रोग वाढतात, आणि
विशेषतः तुम्हाला पीडित असेल तर चांगलं असेल तर एक होईल, लाभ आयता मिळणार. मग आयता लाभ कुठून मिळणार? कशा तऱ्हेची नोकरी मिळणार? जिथे एनजीओ असतील. तुम्ही एखादा व्यवसाय करता ज्याच्यात एनजीओ तुम्हाला सपोर्ट करतो. परंतु एक मात्र निश्चित आहे, लाभातून मिळणं, तुम्हाला लाभ वाढला की शत्रू वाढतात की. तुमचं स्टेटस वाढलं की निश्चित ह्याला एवढं कसं मिळालं, हा कालपर्यंत माझ्यासोबत चालत होता, आज गाडीत फिरतोय, तिथे शत्रुता निर्माण होते. आणि बऱ्यापैकी सेवेतून लाभ मिळणं हा देखील भाग आहे. इथे संबंध काय? तर शुभ ग्रह शुभ स्थितीत असतील तर चांगलं फळ मिळेल तुम्हाला, सेवेतून लाभ मिळेल, एनजीओ सारख्या ठिकाणावरून प्रॉफिट होईल. परंतु जर अशुभ स्थितीत असेल तर मात्र त्या लाभातूनच शत्रू निर्माण होते. ओके. किंवा लाभासाठीच कर्जाने पैसे घ्यायचे आणि पुन्हा लावायचे आणि कर्जबाजारी होत बसायचं, इंटरेस्ट भरत राहायचं. ठीक आहे. आता शेवटचं स्थान म्हणजे 12वा स्थान. आता 12वा स्थान हे सरळ सरळ सप्तमात आलं नाही का, सरळ 180 डिग्री मध्ये. जर चांगला असेल तर कष्ट कुठल्या तऱ्हेचे असतील? आध्यात्मिक. किंवा अशी लोक, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे गुरु आला आणि इथे बुध आला, याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो? एकमेकांच्या स्थानात गेले ना, याला काय म्हणतो? अदलाबदल झाली भावेशांची, अन्योन्य योग, किंवा त्याला हे म्हणतात परावर्तित योग. आणि याच्यामुळे काय होतं तर तुमचा अध्यात्म आणि कष्ट किंवा ऍक्च्युली भोग, कारण बघा इथून तुम्हाला दुसऱ्याच्या खिशातनं पैसे काढताय आणि त्यातून तुम्ही उपभोगत आहे. सो अध्यात्म आणि भोग याचा बॅलन्स तुमच्याशी होतो. कितीतरी लोक मी बघितली, अशी लोक विदेशात नोकरी करतायत. नॉट ओन्ली विदेश, किंवा इथून बँगलोरला नोकरी करतायत, इथून हैदराबादला नोकरी करतायत. ओके. हा विपरीत राजयोग जेवढे कष्ट देईल तेवढीच तुम्हाला मुक्ती देईल, कष्टातून मुक्तीकडे. ओके. त्यामुळे षष्टातील ग्रह ज्या तऱ्हेचे असतील त्या तऱ्हेने ते तुम्हाला लाभ पण देणार आहे आणि पीडा पण देणार आहे. याच्यासाठी नवमास देखील बघणं गरजेचं आहे. मग तुम्हाला जर याचे पॉझिटिव्ह परिणाम आणायचे आहेत, तुम्हाला खूपच त्रास होतोय, तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल तर काय केलं पाहिजे? तर त्या संबंधी आपण बघू. षष्ठ स्थानावरून कष्ट आहेत, षष्ठ स्थानावरून कर्ज आहे. मग बऱ्याच वेळा लोक विचारतात, कर्ज कसं काय डाऊन करायचं, कसं काय घालवता येईल? तर ते आपण बघूया. फक्त एक आहे, षष्ठ स्थान पीडित नको जास्त. जर पीडित आलं तर मात्र तुम्हाला त्रास होणार. आता समजा आपण 12 आपले जे काही मूळ 9 ग्रह आहेत यांचा विचार केला, जर 6th हाऊस मध्ये रवी असेल, सूर्यासारखा ग्रह बसला, तर तुम्ही खूप कॉम्पिटिटिव्ह असाल किंवा कॉम्पिट इतरांशी करणारे असाल, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, तुम्ही उच्च पदस्थ असाल आणि तुम्ही सतत प्रगती करत राहा आणि तुम्ही शिस्तीत असाल. पण पीडित असेल तर रवीचे रोग येतील. कुठलं? हृदयरोग, अस्थिरोग, व्हिटॅमिन D3 ची कमी. ओके. मग अशा वेळेस रवी म्हणजे कोण? पिता. रवी म्हणजे बॉस. रवी म्हणजे तुम्हाला इमिजिएट जो कोणी, कुठे सोसायटीत असेल तर सोसायटीचा अध्यक्ष, नगराध्यक्ष, वॉटर, हे जे काही पॉलिटिकल किंवा सरकारी गोष्टी आहेत, या लोकांशी तुम्ही नीट वागलं पाहिजे. आणि घरात वडिलांची सेवा केली पाहिजे, वडिलांचे पाय दाबले पाहिजे, वडिलांची सेवा किंवा पितृतुल्य व्यक्तींची तुम्ही त्यांची सेवा. आता सेवा करणं म्हणजे काय प्रत्येक वेळी पायच दाबणं असं नाही, त्यांच्या आदेशांचं पालन करणं सुद्धा सेवा करण्यासारखं आहे. आता रवी आणखीन कशा कशात बसलाय, तर सूर्य आहे, तर सूर्याची उपासना करणं हे त्याला फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या पत्रिकेत बघा, समजा षष्ठ स्थानात ग्रह जरी नसला तरी रास असेल ना, तो कुठे जाऊन बसा. आता चंद्र जर षष्ठात असेल तर उदासीनता असते, भावनिक संतुलन बिघडतं. अशुभ स्थितीत असेल तर बऱ्याच वेळा, कारण ती पुन्हा एक लक्षात घ्या, षष्ठ स्थान ही वायव्य दिशा आहे. ओके. पश्चिम वायव्य आहे. आणि शुभ ग्रह असेल तर मात्र काय होईल? तुम्हाला काही त्रास होणार नाही, चांगली नोकरी मिळेल,
सगळं व्यवस्थित असेल. पण अशुभ असेल तर मात्र श्वसनाचे विकार होईल, तुमचं मानसिक संतुलन बिघडेल. मग अशा वेळेस तुम्ही कोणाची सेवा करणार, तर चंद्राच्या अनुषंगाने मातेची सेवा करावी लागेल, स्त्री तत्वाची सेवा करावी लागेल. किंवा मना करारे प्रसन्न सर्व सुखाचे कारण होऊन जाईल. त्यामुळे मनाला प्रसन्न करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर षष्टाचं अपोजिट स्थान 12 वाजता डायरेक्ट आध्यात्मिकता तुम्हाला घ्यावी लागेल, नामस्मरण. आता मंगळ किंवा तुम्ही दान जरी केलं तरी षष्ठ, आता सगळ्या बाबतीत एक आहे षष्ठाचं दान. मग षष्ठ स्थानात कोण बसतं, तर सर्वंट बसतात, नोकर बसतात. मग नोकरांची सेवा करणं असं होत नाही, तर नोकरांना खुश करणं, नोकरांना काहीतरी दान करणं, त्यांच्याशी चांगलं. नोकर म्हणजे प्रत्येक वेळी झाडू मारणारा असेल असंच नाही, तर तुमचा सबऑर्डिनेट पण असेल, तर त्याच्याशी तुम्ही नीट वागणं हे गरजेचं आहे. मंगळ षष्ठात मंगळ असेल तर तुम्हाला विजय, स्फूर्ती, किंवा आपण अजून काय म्हणूया, व्यायाम, जिम वगैरे करणं. पण अशुभ स्थितीत असेल तर शत्रू वाढणार, कारण मंगळ वाद घालणार आहे. आणि जनरली मंगळ रक्ताचे विकार देतो, ऍक्सिडेंट देतो, ऑपरेशन देतो. षष्ठात मंगळ आहे तिथे कुठली रास पडली त्याप्रमाणे तो ऑपरेशन देणार. पण जनरली षष्ठात मंगळ असताना अल्सर असणं, पोटाचे ऑपरेशन होणं असं देखील येतं. मग अशा वेळी भावंडांशी नीट वागणं, भावंडांची सेवा करणं, भावंडांचं शिक्षण करणं, भावंडांना मदत करणं. अर्थात हे एवढं लक्षात ठेवा, मंगळ आहे तो तो कुठेतरी वाद आणणारच. पण तुम्ही नीट राहा, सो दॅट तुम्हाला मंगळाचा त्रास होणार नाही. ओके. मंगळ म्हणजे सैनिक आहे, पोलीस आहे, खाकी वर्दी आहे, त्यांच्याशी तुम्ही त्यांना सेवा करा, तुम्हाला फायदा होईल. बुध बुद्धीच्या दृष्टीने शत्रूवर बुद्धीने विजय मिळवणार षष्ठ स्थानात. पण पीडित असेल तर बुध हा न्यूरॉन्स आहे, शरीरातले न्यूरॉन्स आहेत. आणि म्हणजे आजच मी बघितलं, ते सांगेन तुम्हाला नंतर उदाहरणात, की बुधावरती शनीची दृष्टी आहे, बुध मंगळासोबत आहे, आणि बुधा सोबत केतू पण आहे. भयानक आहे. सो स्नायूंचे विकार, न्यूरल अटॅक ज्याला आपण म्हणतो, किंवा ब्रेन स्ट्रोक, अशा तऱ्हेचे परिणाम येतील. बुध फार महत्वाचा आहे. आणि तुमचं कॉम्युनिकेशन बिघडून जाईल ना, तुम्ही बोलायला एक जाताय आणि दुसरंच होतंय, चांगलं बोलायला जात आहे, वृश्चिक राशीसारखं होईल. बुध म्हणजे काय, तर डे टू डे ऍक्टिव्हिटी. मग डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये लोकांची जनसेवा करा. जनसेवा म्हणजे कुठे जाऊन नुसतं काही वाटणं नाही, तर नुसती लोकांची, आजकाल गोड बोललं तरी भरपूर आहे. ओके. ती जनसेवा केली पाहिजे. गुरु षष्ठामध्ये गुरु सारखा ग्रह माणसाला खूप उच्च पदस्थ करतो, धन उत्तम देतो. पण पीडित असेल तर गुरु हा कोलेस्ट्रॉलचा कारक आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवेल, शुगर वाढवेल. आणि त्याला उपाय एकच, गुरुसेवा. आता गुरुची सेवा म्हणजे काय, प्रत्येक वेळी त्याचे पाय चेपले पाहिजे असं काय नाही. सी, गुरु, रवी, सारे, मंगळ या ग्रहांना तुम्ही रिस्पेक्ट दिला तरी इनफ आहे, त्यांच्याशी वादविवाद करू नका. त्यांचं नामस्मरण, त्यांना स्मरण, एवढंच इनफ आहे. ओके. सो गुरुसेवा, एकीकडे गुरु जे आहेत, समजा स्वामी समर्थ, साई बाबा, दत्त महाराज यांची उपासना करा. प्रॅक्टिकली गुरु पिवळ्या पदार्थात आहे, ते पिवळे पदार्थ दान करा. आणि वर्ज्य करा ना, मग तुम्ही चीज बटर खायचं बंद करा. ही गुरुची सेवा झाली. इनफॅक्ट तुम्हाला ते डोनेट करायचं आहे. शुक्र शुक्र लक्झरी आहे, पण नोकरी मग कशी असणार आहे, एसी मध्ये बसून नोकरी असणार आहे, फील्डवर नाही फिरावं लागणार तुम्हाला. लक्झरियस नोकरी, यायला जायला गाडी पण असेल, सगळंच सोय असेल. पण अशा षष्टाच्या शुक्राच्या दशा अंतर्दशेत निश्चितपणे तुमच्या लाईफ पार्टनरला काहीतरी प्रॉब्लेम येणार, कुठला तरी रोग उत्पन्न होणार. विशेषतः षष्टामध्ये शुक्र म्हणजे तुम्हाला लैंगिक विकार येऊ शकतात, तुम्ही एखाद्या सेक्स स्कॅन्डलमध्ये अटकू शकता. सो अशा लोकांनी महिलांना रिस्पेक्ट देणं, कन्यांची सेवा करणं, अर्थात सगळ्यांनी रेग्युलर केलंच पाहिजे, परंतु यांनी विशेष शुक्राच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. विशेषतः एखाद्या देवीची उपासना करणं. ओके. शुक्राचे पदार्थ डोनेट करणं. आता शुक्रासाठी ज्वारीचा उपाय खूप चांगला आहे, पांढरी असते ज्वारी, ज्वारी दान करणं. हे देखील प्रत्येक वेळी शुगरच द्यायला पाहिजे असं नाहीये. शनी सारखा ग्रह षष्टात बसलाय, तर खरं म्हणजे षष्टातला शनी जर स्वराशीचा, उच्च राशीचा, मित्र राशीचा असेल तर तुम्हाला खूप उच्चपदस्थ बनवतो. पण त्याला मेहनत पण आहे. आणि जर तो अशुभ स्थितीत असेल तर तुम्हाला दीर्घ रोग होणार. आता
मंगळामध्ये ऍक्यूट होणार आणि शनीमध्ये क्रोनिक होणार. म्हणजे शनीचे रोग हे दीर्घकालीन असतील, मंगळाचे रोग आपत्कालीन असतील. इमिजिएट ऑपरेशन करा, मोकळे व्हा. सो षष्ठ स्थानामध्ये नोकरदार वर्गाची सेवा करणं. मुद्दाम शनिवारी एखाद्या, तुमच्याकडे वॉचमन आहे, तुमच्याकडे कामवाली आहे, तुमच्या यांना काहीतरी डोनेट करा. आणि शनीच्या गोष्टी, ज्या शनी हा गरजेच्या गोष्टी आहेत, त्या दान करा. राहू राहू कूटनीतीत विजय मिळवून देतो, शत्रूला भ्रमित करतो षष्ठ स्थानातला. पण तोच अशुभ स्थितीत असेल तर तुम्हाला सरपटणारे प्राणी तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला ॲलर्जी झाल्याशिवाय राहणार नाही. शुभ स्थितीत असेल तर मात्र तुम्हाला चलो आउट ऑफ इंडिया आणि तिथे चांगली नोकरी देणार, तिथे उच्च पदस्थ करणार. माझ्याकडे उदाहरण आहेत, परदेशात सरकारी नोकरीमध्ये उच्च पदस्थ आहेत. इनफॅक्ट षष्ठ आणि 12 स्थानातला राहूसाठी हा चांगलाच उपाय आहे. तोच केतू षष्ठात आला तर मात्र जास्त निगेटिव्ह परिणाम येऊ शकतात. उदाहरणार्थ कर्ज, स्वास्थ्य बिघडणं. बऱ्याच वेळा नोकरीमध्येच ह्या जातकाला नोकरीच घातक ठरते. मग ह्याच्यासाठी उपाय काय, तर पितरांची सेवा. पितर म्हणजे तुमचे पूर्वज, त्यांच्या दृष्टीने रोज काहीतरी अन्नदान करणं किंवा त्यांच्या दृष्टीने. आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना. ते नंतर काही लोकांनी रक्तदान म्हटलंय, परंतु अन्नदान हे अन्न कुठे येतं, षष्ठ स्थानात येतं. आणि म्हणून इतरांचं उदर भरण्याचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. षष्ठ स्थान, षष्ठ म्हणजे उदर भरणं, दुसऱ्याला अन्नदान करणं. व पितरांना अन्नदान करणं, रोज जेवणातलं थोडस पदार्थ बाहेर ठेवणं. आणि निश्चित राहू केतूसाठी शिव उपासना ही जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे षष्ठ स्थानात असलेले ग्रह, त्याची सिच्युएशन बघायला पाहिजे तुम्हाला. आणि त्या अनुषंगाने पूर्वजन्मात तुम्हाला या जन्मात काय भोगायचंय, पूर्वजन्मात केलेलं या जन्मात काय भोगायचंय ते षष्ठ स्थान सांगतं. हे असंच नाहीये की तुम्हाला तुमच्या पत्रिकेत षष्ठात चंद्र पडलाय, मंगळ पडलाय, राहू पडलाय, तुम्हाला गेल्या जन्माचं या जन्मी भोगताय. विशेषतः ग्रह असतील तर ते जास्त तीव्र आहे. जर तिथे ग्रह नसतील तर त्या राशीच्या अनुषंगाने थोड्याफार प्रमाणात. त्यामुळे षष्ठ स्थान फार महत्वाचं आहे. त्या दृष्टीने तुम्ही कोणाची सेवा केली पाहिजे, काय दान केलं पाहिजे, याचा जर विचार केला तर तुम्हाला निश्चितपणे काय होणार, फायदा होणार. बरोबर आहे. बरं, आता मला सांगा, म्हणजे इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर जरूर सांगा. ओके, एक दोनच मिनिटं. म्हणजे नुसतं षष्ठ स्थान हे ते विचार न करता आपण त्यातनं सोल्युशन कसं मिळवलं पाहिजे आणि हाऊ टू बॅलन्स. तुम्ही कर्ज कशासाठी घेताय, फिजिकली आहे, फिजिकल गोष्टी मिळवण्यासाठी. बघा ना, चतुर्थ स्थानाच्या गोष्टींसाठी लवकरात लवकर सुख आहे आणि त्या सुखाचा कष्ट पुन्हा षष्ठात आहे. त्यासाठी कर्ज लगेच मिळतं. चतुर्थ स्थानासाठी घर, गाडी, वाहन, घरातल्या गोष्टीसाठी कर्ज लगेच मिळतं, सुखासाठी. पण हे जर आपल्याला टाळायचं आहे तर त्याला 12वं स्थान हे उपाय. 12वं स्थान काय लॉस आहे ना, तर तुम्ही तुमच्याकडून काहीतरी लॉस केलं पाहिजे ना. आता लॉस करणं म्हणजे केस दान करणं हे कधी करता तुम्ही माहितीये, पण प्रत्येक वेळी दुसरं काहीतरी केलं पाहिजे की नको. हे दान हे षष्ठ स्थानात असलेले ग्रह राशी सांगते. ठीक आहे, इथे मी थांबतोय, परंतु 2 मिनिटं तुम्ही थांबून राहा. श्री स्वामी समर्थ.